हिवरे बाजार 1250 लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल 60 करोडपती शेतकरी राहतात. यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्याप्रमाणे कोणाला करोडपती व्हायला आवडणार नाही. अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं. महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्याजवळ वसलेले हिवरे बाजार या छोट्याशा गावात 1-2 नाही तर तब्बल 60 करोडपती राहतात. 1989च्या आधी हे गावही महाराष्ट्रातील इतर गावाप्रमाणेच होते. इथेही बऱ्याच समस्या होत्या, पण 1990 नंतर गावामध्ये एक सकारात्मक बदल होत गेला आणि समृद्ध गावाकडे त्याची वाटचाल सुरू झाली. या गावाला एवढं समृद्ध करण्यात सर्वात मोठा सहभाग होता तो म्हणजे पोपटराव पवार यांचा. 1989 मध्ये पोपटराव जेव्हा सरपंच म्हणून निवडून आले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम गावामध्ये अवैध दारू, तंबाखू, सिगरेट, गुटखा या पदार्थाच्या सेवनावर बंदी घातली. जास्त वृक्षारोपण करून पाणलोट प्रक्रियेतून गावाची पाण्याची समस्या सोडवली आणि पाणी भरपूर असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना वेगवेगळी पिके घेण्यात चांगलीच मदत होऊ लागली. 1990 साली या गावात 90 विहिरी होत्या. आज त्याच गावात 294 विहिरी तुम्हाला आढळून येतील. हळूहळू शेतीतूनच रोजगार उत्पन्न झाला. सध्याच्या स्थितीमध्ये या गावातील लोक आता पशुपालन आणि डेअरी प्रोडक्टच्या क्षेत्रात ही काम करतात. 1995 मध्ये 182 पैकी 168 कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखाली होती. आज तो आकडा शून्यावर आहे. संपूर्ण गावात शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी या सगळ्या सुविधाही पुरवल्या जातात. महाराष्ट्र सरकारने या गावाला आदर्श गाव म्हणून सन्मानित केलं आहे. पोपटराव पवार यांना 2011 मध्ये राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला होता. शेतीमधूनच येथील शेतकरी करोडपती झाले आणि हिवरे बाजार या गावाला करोडपती यांचं गाव म्हणून एक ओळख निर्माण झाली आहे.